जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणामधून रेल्वे विभागासह पालिकेच्या बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्यात आलं तर भुसावळ आणि पुरण गावाचा महिन्याभराचा पाणी प्रश्न मिटला। जालन्यामध्ये कामगारांनीच फोडलं दुकान, आरोपींकडून 12,72,000चा मुद्देमाल जप्त, 3 जणांना घेतलं ताब्यात, 1 जण मात्र फरार। बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये विनालाईट आणि जास्तीत जास्त क्षेत्रावरती इस्रायलचं ठिबक सिंचन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहायला मिळणार। तर उद्यापासून 20 जानेवारीपर्यंत बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन। महाराष्ट्र तरुणाचा 115 दिवसात 10,290 किलोमीटरचा सायकल प्रवास, देशातले 13 राज्य आणि नेपाळमधून प्रवासादरम्यान 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम तीर्थक्षेत्रात दिली भेट। गडचिरोलीच्या नक्षलींविरोधात आता पोलिसांची मोठी कारवाई। तर महाराष्ट्र छत्तीसगड सीमावर्ती भागामध्ये 3 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त। तर LSR यासह रायफल, बीजेल, लॉन्चर, बोर लॉन्चरसह अनेक शस्त्रांचा यामध्ये समावेश। सोलापुरात उजनी धरणातून वाळू उपसा करणाऱ्या 2 बोटी पोलिसांकडून उद्ध्वस्त। तर वाळू तस्करांचं अंदाजे 20 लाखांचं नुकसान, वाळू तस्करांचे धाबे दणाणले। जळगावच्या यावल शहरामध्ये हरिओम नगर परिसरात दुकानाला आग, तर दुकानाला आग लागल्यामुळे बाजूच्या घराचंही मोठं नुकसान। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। यावल तालुक्यामध्ये आदिवासी पाड्यांवर पाणी टंचाई, रिपाईचा तहसील कार्यालयावर या संदर्भात मोर्चा। तर पिण्याच्या पाण्याची समस्या तातडीनं सोडवण्याची निवेदनाद्वारे मागणी। नाशिकच्या मालेगावात शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी, पक्ष्यांच्या थव्यांनी या ठिकाणी पिकांचं नुकसान केल्याची माहिती। हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यामुळे शेतकरी संकटात। नागपूरचं आराध्य दैवत गणेश टेकडी मंदिराचा कायापालट होणार। गणेश मंदिराच्या सौंदर्यीकरण आणि पुनर्विकास कामासाठी महापालिकेकडून लवकरच कार्यादेश काढला जाणार।